आता ते साधं नगर अध्यक्ष उपनगराचे नाव घेतलं तरी अनेक लोकांच्या नजरेत ते लोक आलेले आहे। अनेक लोकांच्या नजरेसमोर ते लोक आले। चुकीचे कोण लोक आहे ते सर्व जनतेला माहित आहे। बाबाच्या दरबारात जे जे चुकीच्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत त्या बाबांच्या दरबारात आता बाबाच्या दरबारात बिंग फुटून या गोष्टीत या सगळ्याला न्याय भेटणार आहे असं मला कर्माचे फळ जे असतं ते ह्या पद्धतीने बघायला भेटत आहे। कारण मी बघितलं आहे अनेक राजकीय नेते इथून छूमंतर झालेले आहे। म्हणजे छूमंतर का झालेलं आहे का त्यांना माहिती त्यांनी काय पाप केलेलं आहे। अनेक लोकांना मी तर असं ऐकलंय अनेक लोक मेंदू तज्ञाकडे तपास करायला चालले आहे कारण त्यांना काही समजाना काय चालू आहे कोणत्या पद्धतीने। खऱ्या अर्थाने भगवान के घर दे रे पर अंधेर नाही त्या माध्यमातून आता आम्हाला कळायला लागलं की परमेश्वर बाबांनी बरोबर त्या चुकीच्या पद्धतीचे जे लोक आहे त्यांच्या चौकशा चालू आहे। म्हणजे काही वृत्तपत्रात बातमी आले की अनेक राजकीय नेते काही उपाध्यक्ष असन काही अध्यक्ष असन या संदर्भात जो कॅप्टन खरात आहे जो भोंदू आहे त्याच्या माध्यमातून काही भ्रष्टाचार इथल्या काही लोकांनी केला। परंतु मी खऱ्या अर्थाने सुजय दादाचे अभिनंदन केले पाहिजे कारण ते रमजान ईदच्या दिवशीच्या आले होते। त्या दिवशी ते म्हणले होते की याच्यात अनेक लोक जे लोक आहे यांच्या कॉलरला जे काळ लागलेला आहे मी एकालाही सोडणार नाही तो कुणी असला तरी चालणार। आणि एका महिन्यामध्ये जे लोक इथं कुणी काय काय चुकीचं करेले कोण दाखवाले एक रूप आहे आणि मधले एक रूप वेगळं आहे ते लोक सगळे बाहेर निघाले। खऱ्या अर्थाने मी शिर्डी पोलीस स्टेशनचं आणि त्या प्रशासनाचं जेवढं अभिवादन करतो की त्यांनी प्रामाणिक कोणाला नाही सोडता प्रत्येकाची चौकशी चालू केली आहे। त्याच चौकशीच्या माध्यमातून अनेक राजकीय नेत्याची पण बिंदासपणे 12-12 तास तिथं चौकशी चालू असल्यामुळं असं वाटायला लागलं आहे की ज्यांनी या गोरगरिबाच्या बाबत चुकीच्या पद्धतीने संदेश पोहोचवलेले होते तेच एवढे काळे होते हे आता या माध्यमातून आम्हाला कळायला लागलं आहे। आणि खऱ्या अर्थाने भगवान के घर दे रे पर अंधेर नाही त्या माध्यमातून आता आम्हाला कळायला लागलं की परमेश्वर बाबांनी बरोबर त्या चुकीच्या पद्धतीचे जे लोक आहे त्यांच्या चौकशा चालू आहे। म्हणजे दाखवायला एक आणि खायला एक असे हे दाताचे प्रकार या लोकांचे आहे हे आता आम्हाला या माध्यमातून कळायला लागलं। आपण बघितलं तर कर्माचे फळ जे असतं ते ह्या पद्धतीने बघायला भेटत आहे। कारण मी बघितलं आहे अनेक राजकीय नेते इथून छूमंतर झालेले आहे। म्हणजे छूमंतर का झालेलं आहे का त्यांना माहिती त्यांनी काय पाप केलेलं आहे आणि मग त्या माध्यमातून ज्यांनी पाप केलं त्याला सजा तर 100% भेटली पाहिजे मग तो कोणी असो आमच्यासारखा असो किंवा मोठा असो। आणि त्याच माध्यमातून परमेश्वर त्यांना सजा देत आहे। अनेक लोकांना मी तर असं ऐकलंय अनेक लोक मेंदू तज्ञाकडे तपास करायला चालले आहे कारण त्यांना काही समजाना काय चालू आहे कोणत्या पद्धतीने करायचं। तर अशा जे आहे जी सजा आहे ते बाबा देणार आहे आणि त्या माध्यमातून कायदेशीर पण त्यांच्यावर हातोडा पडलेला आहे व पडणार पण आहे। अनेक आपण बघतोय का दादा पण मागील काही महिन्यापूर्वी म्हटले होते अनेक लोक इथं कोण व्याजाने पैसे देतं कोण चुकीच्या पद्धतीने दमदाटी करून पैसे काढतं। तर त्या माध्यमातून ज्यांनी व्याजाने अति मोठ्या रकमेत पैसे दिलेले आहे त्या लोकांचा जो तळतळाट येतो त्यांना लागलेला आहे व त्यांचा जो काळेपणा आहे जो भ्रष्टाचार आहे जो चुकीच्या पद्धतीने या लोकांनी जो व्याजाचे पैसे घेतलेले आहे त्याचा शिक्षा त्यांना आज ही भेटत आहे असं मला वाटतंय। कारण ते म्हणे ना का चोरी कधी लपत नाही त्याच हिशोबाने आता ते साधं नगर अध्यक्ष उपनगराचे नाव घेतलं तरी अनेक लोकांच्या नजरेत ते लोक आलेले आहे। अनेक लोकांच्या नजरेसमोर ते लोक आले। चुकीचे कोण लोक आहे ते सर्व जनतेला माहित आहे आणि त्या लोकांचे नाव लवकरच वृत्तपत्रात तर येणारच आहे। परंतु आमच्यासारखे जे सोशल मीडिया चालवणारे लोक आहेत ते सुद्धा यांचे नाव आवर्जून चाललेले आहे। कारण या लोकांनी जे गोरगरीब आहे त्यांना अनेक चुकीच्या पद्धतीने त्यांना हॅरेसमेंट केलेले आहे याच्या आधी। त्याच पद्धतीने जे म्हणतो ना सुखानंतर जे चुकीचं करेल त्याचं प्राचित त्यांना भोगावं लागणार आहे आणि जसं त्यांचा तळतळ आहे तसं यांचं मनही रोज रडणार आहे असं मी या तुमच्या माध्यमातून मी सांगत आहे। भारतीय संविधानाने सांगितलं आहे का प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहे मग तो गरीब असो झोपडीतला असो किंवा इमारतीचा असो त्याला पोट भरण्याचा अधिकार आहे। परंतु काही लोक आहे याच्या पूर्वी जेव्हा दादानी इंटरेस्ट घेतला त्याच्यानंतर सगळं सुटसुटीत झालं परंतु याच्या आधी जो गोरगरिबाला त्रास देण्याचं जे काम या शिर्डीत चालू होतं त्याची सजा आता या लोकांना नक्की भेटणार आहे। व मी दादांचे आणि शिर्डी प्रशासनाचे पोलीस स्टेशनचे आभार मानतो की ह्या गोष्टीत हे जे चालू आहे त्याच्यात कोणालाही सूट देत नाहीये। रोज नवीन माणूस रोज नवीन पद्धतीने चौकशी अक्षरशः 10-12 13 तास चौकशी या शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये चालू आहे। याचा अर्थ
ह्या चौकशीमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप कोणाचाही चालू देत नाहीये आणि पारदर्शकपणे बाबाच्या दरबारात जे जे चुकीच्या पद्धतीने गोष्टी झालेल्या आहेत त्या बाबाच्या दरबारात आता बाबाच्या दरबारात बिंग फुटून या गोष्टीत या सगळ्याला न्याय भेटणार आहे असं मला वाटतंय. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साई इच्छा ग्रुपचे साई सीताई पार्क भव्य प्लॉट विक्री. प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ. प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय, MSCB पोल कनेक्शन उपलब्ध. राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीराम नगर, कणकुरी रोड, शिर्डी.